गाईस, माझं नाव आहे चेतन विकास डावरे आणि आज मी तुम्हाला पालखीच्याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. तर तुम्ही बघताच पालखी आपल्या इथे येते. तर पालखीला म्हणजे आता त्यांची तर कंडिशन वेगळीच होणार आहे आणि की पाऊस चालू आणि त्यामुळं हे पण ट्रॅक्टर हे असणार ते वल्ले होणार, त्यामुळं त्यांना सोय करता येणार नाही. पण आपलं पुन्हा एवढं वरती गेलं आहे ना की त्यांच्यासाठी एक सरकारी हॉस्पिटल जे त्यांना मदत करेल आणि त्यांच्यासाठी नवीन कपडे त्यांना जेवण देणं हे सगळं त्यांचं चालूच आहे. हां, तर हे सगळं त्यांचं चालूच आहे. तर जर तुमच्याकडून पण थोडीशी मदत होईल तर तुम्ही पालखीला जाऊन भेट द्या, पालखीला भेटा. तर तसं आणि काय मंडळं पण त्यांना जेवण देतात, काय लोक त्यांना मदतसुद्धा करतात. त्यांच्या संग पंढरपूरला जातात, त्यांच्या संग राहतात, बोलतात, कन्व्हर्सेशन करतात. त्यांना एवढं चांगलं वाटतं ना वारकऱ्यांना की ते म्हणजे काय बोलायचं आता की आता काय लोक असं म्हणायला लागलेत की हे आता पालखी यायला लागली ना, तर त्यामुळं पाऊस कशासाठी पडतोय की अख्खं जे पाऊस यायच्या बोलतात पालखी यायच्या पहिलं जी रोडवर घाण साचलेली आहे, ती जे लोकांनी घाण केलेला, तर ते देव सगळं तो धुवून काढतोय पालखीसाठी, विठ्ठलासाठी. तर त्या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांची असती आणि तुकाराम महाराजांची असती, त्यांच्या सगळ्यांची पालखी येतात. तर त्यांना एवढं घुमून म्हणजे त्यांना एवढं फिरायला लागतं ना पालखी पंढरपूरला जायला की ते भक्ती भावाने ते त्यांच्याकडे जातात पंढरपूरला. त्यामुळं पंढरपूर म्हणजे आपलं पुण्याने एवढी प्रगती केलेली ना की काय पालखी म्हणजे जाताना माणसांना हे होतं, जरा आजार होतात त्यांना, त्यांचं BP लो असतो, शुगर असतं, त्यांना हे असतं, त्यामुळं ते बिमार पडतात. ते त्यामुळं पुणेने एवढं वरती केलं की ते एवढ्या ठिकाणी की सरकारी हॉस्पिटल्स उघडे आहेत रात्र दिवस. म्हणजे की आता पालखी येणार तर सगळंच हे हॉस्पिटल उघडे असणार. तर मला तुम्हाला एकच बोलायचं आहे की जर तुमच्याकडून होईल तर तुम्ही पालखीला जाऊन भेट द्या. त्यांच्यासाठी थोडंसं नाही काहीतरी तर करा, थोडेसे बिस्किटं वाटा, काही करा, तुम्ही काही करू शकता. तर आजची व्हिडिओ बस एवढीच आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.